चला पोलीस भरतीवाले मेगा भरतीवाले तुमच्यासाठी दमदार व्हिडिओ आलेला आहे। खूपच दमदार माहिती, खूपच दमदार अपडेट्स आलेले आहेत मित्रांनो। हे बघा, खूपच दमदार अपडेट आलेले आहेत, खूपच महत्त्वपूर्ण अपडेट्स आलेले आहेत मित्रांनो। पोलीस भरती संदर्भात मित्रांनो अपडेट्स आहेत। अजून तुम्हाला मी कट ऑफ सांगणार आहे। 2 ठिकाणचा कट ऑफ आलेला आहे, त्या 2 ठिकाणचा कट ऑफ आपण बघणार आहोत पोलीस भरती संदर्भात। तसेच नवीन जाहिरातबद्दल एक अपडेट आलेले आहे। कुठली अपडेट आहे, कुठली जाहिरात आहे, सर्व सांगतो। त्यानंतर मेगा भरतीबद्दल पण अपडेट आहे। टोटल अपडेट तुमच्यासाठी आहेत, दमदार अपडेट्स आहेत। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असल्यास आपलं चॅनल सबस्क्राईब करून टाका। माहिती तुमच्यासाठी खूप खास आहे। पहिली मित्रांनो जी अपडेट आपण बघणार आहोत ती अपडेट पहिले आपण बघणार आहोत कट ऑफ। तर कुठल्या 2 शहराचा कट ऑफ लागलेला आहे त्याविषयी आपण पहिले कट ऑफ जाणून घेऊया। पहिले आपण नाशिक ग्रामीणचा कट ऑफ बघणार आहोत। बघा मित्रांनो, पोलीस भरती नाशिक ग्रामीण ग्राउंडचा कट ऑफ किती लागलेला आहे, परीक्षेसाठी किती गुण पाहिजे पास होण्यासाठी, परीक्षा बसण्यासाठी। बघा नाशिक ग्रामीणवाले, चला बघा आता व्हिडिओ। पुढे पण अपडेट आहेत बरं, फक्त हेच नाही, यानंतर अनेक अपडेट्स आहेत, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा। कट ऑफ मार्क्स ओपनचा जो कट ऑफ आहे पुरुष उमेदवारांचा ग्रामीण नाशिक ग्रामीणचा ओपन पुरुष 43 कट ऑफ लागलेला आहे। महिला उमेदवारांचा ओपनमध्ये 33 कट ऑफ लागलेला आहे। माजी सैनिक ओपनमध्ये 38 कट ऑफ लागलेला आहे। बघा 43 पुरुष, महिला 33, माजी सैनिक 38 कट ऑफ असा लागलेला आहे। त्यानंतर SC कॅटेगरी पुरुष उमेदवारांचा 30 लागलेला आहे, महिला उमेदवारांचा 28 लागलेला आहे SCचा। त्यानंतर ST कॅटेगरी पुरुष उमेदवारांचा 36, महिला उमेदवारांचा 26 कट ऑफ लागलेला आहे। विजयचा मित्रांनो सर्वसाधारण 34 कट ऑफ लागलेला आहे विजय। NTBचा लागलेला आहे मित्रांनो सर्वसाधारण 37 कट ऑफ लागलेला आहे। NTCचा सर्वसाधारण 35 कट ऑफ लागलेला आहे। NTD सर्वसाधारण 41 कट ऑफ लागला आहे। SBCचा कट ऑफ लागलेला आहे 26। SCBCचा लागलेला आहे मित्रांनो पुरुष उमेदवारांचा 25। SCBCचा फार कमी कट ऑफ लागत आहे बरं। आपण मागच्या वेळी पण 2-3 ठिकाणचा कट ऑफ बघितला, फारच कमी SCBCचा कट ऑफ लागत आहे। SCBC पुरुष उमेदवारांचा 25, महिला उमेदवारांचा 26 कट ऑफ लागलेला आहे। त्यानंतर इतर मागास प्रवर्ग OBC पुरुष उमेदवारांचा 32, महिला उमेदवारांचा 26, माजी सैनिक 32। OBCचा पुरुष उमेदवारांचा 32, महिला उमेदवारांचा 26, माजी सैनिक 32। त्यानंतर EWSचा पुरुष उमेदवारांचा 26 लागलेला आहे, महिला उमेदवारांचा 25 लागला आहे। पुन्हा सांगतो, EWSमध्ये पुरुष उमेदवारांचा 26, महिला उमेदवारांचा 25। ओके, तर हा नाशिक ग्रामीणचा कट ऑफ होता। त्यानंतर लगेचच मी तुम्हाला अमरावती शहरचा कट ऑफ सांगतो। अमरावती शहरचा कट ऑफ जाणून घ्या आता। अमरावतीवाले ओपनचा कट ऑफ 39 लागलेला आहे। त्यानंतर SCचा 32 कट ऑफ लागलेला आहे। ST कॅटेगरीचा 30 कट ऑफ लागलेला आहे। विजय Aचा मित्रांनो 36 कट ऑफ लागलेला आहे। NTBचा 35 कट ऑफ लागलेला आहे। NTCचा 34 कट ऑफ लागलेला आहे। त्यानंतर पुढे काय आहे मित्रांनो, हे OBCचा 30 कट ऑफ लागलेला आहे। OBCचा 30 कट ऑफ लागला आहे। NTDचा लागलेला आहे, NTDचा कट ऑफ लागला आहे 28 लागलेला आहे। SBCचा 33 कट ऑफ लागला आहे। SCBCचा 26 लागला आहे। EWSचा 25 कट ऑफ लागला आहे। तर अशा प्रकारे अमरावतीचा हा कट ऑफ आहे मित्रांनो। अमरावतीचा ओपनचा 39 लागला आहे। सर्वात जास्त ओपनचा कट ऑफ लागत आहे SCBC आणि EWS। SCBC आणि EWSचा सर्वात कमी 25-26 कट ऑफ लागत आहे फक्त। किती? 25 आणि 26 कट ऑफ SCBC आणि EWSचा लागत आहे मित्रांनो। एवढा कमी कट ऑफ लागत आहे बघा। कट ऑफ फार कमी लागत आहे, काही ठिकाणचा कट ऑफ जास्त पण लागत आहे बरं, आणि काही ठिकाणचा कमी पण लागत आहे। असं चालू आहे मित्रांनो सध्या। आणि हे काही टेन्शन घेऊ नका की काही उमेदवारांचे पावसात ग्राउंड झालं त्यामुळे कमी, आणि ज्यांचं कोरड्यावरती झालं आहे त्यांचं चांगलं स्कोअर, तसं नाही। आता बघा हे उमेदवार आहेत, एवढे उमेदवार आहेत, ठीक आहे। या उमेदवारांचं सेपरेट कट ऑफ म्हणजे हे अमरावती ग्रामीणचे उमेदवार आहेत, समजून घ्या। आता हे पावसाळ्यात यांनी दिलं असेल किंवा तिथे पाऊस पडला नसेल असं दिलं असेल, म्हणजे कोरड्यात दिलं असेल किंवा पावसात दिलं असेल। तुम्ही एकट्याने दिलं आहे का? सर्वजणांनी दिलं आहे मित्रांनो, त्यामुळे तो कट ऑफ पण तसा लागत आहे ना, त्यासाठी काही टेन्शन घेण्यासारखी गोष्टीच नाही। ओके, आणि एक गोष्ट सांगतो, यामध्ये या कट ऑफ यादीमध्ये ज्यांचा स्कोअर बसला नाही, ज्यांना 20
19, 18, 17 असे गुण मिळाले असतील ग्राउंडमध्ये, खचून जाऊ नका, तयारी करा. आजपासूनच तयारी करा. पुढे 2025 नवीन जाहिरात येणार आहे. ओके, नवीन जाहिरात येणार आहे, तयारी करत राहा. चला आता पुढील अपडेट मी तुम्हाला सांगतो. आपण जास्त यामध्ये टाईमपास करणार नाहीत. तुम्हाला डायरेक्टली ज्या अपडेट्स येत आहेत त्या अपडेट्स मी तुम्हाला सांगतो. नवीन जाहिरातबद्दल अपडेट आहे, नवीन जाहिरातबद्दल अपडेट आहे. आणि ती जाहिरात मित्रांनो कंबाईनची जाहिरात आहे, 2024 कंबाईनची. थोडक्यात माहिती आहे, त्यानंतर तुम्हाला मेगा भरतीबद्दल पण अपडेट देतो. व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा. कंबाईनचे अपडेट असे आहे की 2024 पूर्वपरीक्षा महाराष्ट्र आरक्षपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2024च्या जाहिरात संदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. बघा मित्रांनो, जाहिरात संदर्भात परिपत्रक आलेलं आहे. आता सुधारित मागणीपत्र प्राप्त झाल्यावर कंबाईनची जाहिरात येईल. सुधारित जे मागणीपत्र आहे ते प्राप्त झाल्यावर लगेचच मित्रांनो आपल्याला कंबाईनची जाहिरात पाहायला मिळणार आहे. ओके, तरी कंबाईनची अपडेट झाली. त्यानंतर आता आपण मेगा भरतीबद्दल अपडेट बघणार आहोत. मित्रांनो, मेगा भरतीबद्दल मुख्यमंत्री साहेबांना विचारण्यात आलं होतं की भरती संदर्भात काय प्रोसेस आहे, काय नाही. त्याबद्दल श्री एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री साहेबांचं उत्तर आलेलं आहे. ते उत्तर काय आहे, ते उत्तरच खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. की म्हटलं आहे की प्रशासकीय विभागाकडून पदभरतीची कार्यवाही सुरू असून प्रक्रिया खोळंबलेली नाही. बघा, म्हणजे काय म्हटलं आहे, पदभरतीची कार्यवाही सुरू असून म्हणजे मित्रांनो प्रशासकीय विभागाकडून कार्यवाही चालू आहे, थांबलेली नाही, कार्यवाहीच चालू आहे, असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. कारण अनेक जण 75,000 मेगा भरतीचं काय झालं असं अनेक जण विचारत होते. तर 75,000 पदाची भरती संदर्भात हे उत्तर त्यांनी दिलं आहे की कार्यवाही चालू आहे. ओके, तर मित्रांनो राज्यात अजून खूप मोठमोठ्या बंपर भरत्या होणार आहेत. अनेक मेगा भरत्या होणार आहेत. आता ही पोलीस भरती बघा ना तुम्ही, किती तात्काळ चालू आहे. का तात्काळ चालू आहे, लवकरात लवकर का घेतली जात आहे. लगेचच दुसरा टप्पा 2025मध्ये जाहिरात येणार आहे. म्हणजे जानेवारीच्या पहिल्याच वीकमध्ये जाहिरात येण्याची शक्यता आहे 2025मध्ये. बरं, म्हणजे हे वर्ष संपल्यानंतर मग आता पहिले आता हे तुम्ही म्हणाल की आता एकदम या पूर्ण जागा का भरल्या नाहीत. मित्रांनो, जे काही ट्रेनिंग सेंटर असतं ते कमी आहेत आपल्या महाराष्ट्रात. त्यामुळे या उमेदवारांचं संपूर्ण एकदम पूर्ण भरती करणं ते सोपी गोष्ट नाही. जवळपास जे जागा आहेत 17,000, 18,000 किंवा 15,000 या अशा कमी जागांवरती मित्रांनो भरती केली जाते. म्हणजे केंद्र नाहीत तेवढे, प्रशासकीय केंद्र नाहीत, आपलं ट्रेनिंग सेंटर नाहीत. त्यामुळे मित्रांनो हे संपूर्ण या पद्धतीने हळूहळूपणे सर्व घेतलं जातं. आता 9,000 जागा भरल्या जाणार आहेत. तर ही भरती हे जे उमेदवार आहेत त्यांना ट्रेनिंगला पाठवलं जाईल. त्यानंतर मग ती बाकीची भरती घेतली जाईल. मग ते सुटलेत तर मग या उमेदवारांना तिथे पाठवलं जाईल. अशी प्रोसेस असते मित्रांनो ही. त्यामुळे तुम्ही म्हणाल की एकच दाखा भरती घेतली जात नाही, तर असं त्यामध्ये कारण नसतं. ओके, टेन्शन घेऊ नका काही. आणि महत्त्वाचं म्हणजे एक निर्णय आपण बघितला होता, मागच्या वेळी अपडेट आली होती ती, की ज्या उमेदवारांना पोलीस भरतीमध्ये 1-2 गुणांनी जे फेल उमेदवार झाले, म्हणजे ते अंतिम मेरिट यादीच्या टाईमला राहील, ते जेव्हा अंतिम मेरिट लागेल ग्राउंडचा आणि लेखी परीक्षेचा जो कट ऑफ असेल त्यामध्ये 1-2 गुणांनी जो उमेदवार राहिलेला असेल तर त्यांना होमगार्डमध्ये संधी मिळेल असं देखील सांगण्यात आलेलं आहे. परंतु बघू आता, ते एक आपल्याला बातमीमध्ये पाहायला मिळालं होतं. परंतु त्याबद्दल अजून जरी काही खुलासा असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेल पुढील व्हिडिओमध्ये. ओके, आणि तुम्ही फक्त तयारी करता. ज्यांचं ग्राउंड बाकी आहे, मुंबईचं ग्राउंड बाकी आहे, मुंबईची तारीख कमिंग सून आहे, अचानकपणे केव्हा येऊ शकते, हॉल तिकीट तुमची येऊ शकतात. आणि अनेक ठिकाणचं ग्राउंड पार पडलेलं आहे. त्यामुळे आता हळूहळूपणे सर्व झालेलं आहे. व्यवस्थित परीक्षा तुमची होणार आहे. लेखी परीक्षा 7 तारखेपासून सांगितली जात आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबईवाले तयारीत राहा. अचानकपणे तुमचे हॉल तिकीट केव्हाही आता येऊ शकतात. आणि मुंबई संदर्भात हॉल तिकीट आल्यावर मी तुम्हाला त्याबद्दल माहिती कळवेल. ओके, आल्यावर हॉल तिकीट आल्यावर. आणि बघा मित्रांनो, तुम्ही ATV गुरुजी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ते तुम्हाला सर्व परिपत्रक GR वगैरे सर्व कट ऑफ वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला ATV गुरुजी टेलिग्रामवरती पाहायला मिळणार आहेत. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. टेलिग्राम नक्की जॉईन करा हा व्हिडिओ संपल्यानंतर. ओके, सो काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. तर सर्वांनी या व्हिडिओला लाईक पण करायचं आहे. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असल्यास आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही फक्त व्हिडिओ पाहतात, चॅनल सबस्क्राईब करत नाही. आता जे नवीन उमेदवार आहेत आपले, आता जे नवीन भरती देत आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही. बघा मित्रांनो, खाली तुम्हाला सबस्क्राईब नाव दिसत असेल त्यावरती क्लिक करा. क्लिक केलं त्यानंतर बघा एक घंटेचं बेल आयकॉन तुम्हाला दिसत असेल त्यावरती पण क्लिक करा आणि ऑल नॉर्थी सिलेक्ट करून टाका.
म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. ओके, सो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.